बाबा शेठ, प्रभाग क्रमांक 8 मधून आपण उमेदवारी अर्ज भरला, निवडणुकीला उभे आहात. नक्की कोणतं विजन घेऊन आपण निघालात? जय शिवराम. सर्वप्रथम आपण या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे. आम्हाला तुम्ही प्रभागामधून 8 प्रभागामधून जे लोकांपर्यंत आमचा संदेश पोहोचवण्यासाठी जे काही आम्हाला मदत करताय त्याबद्दल आपल्याला सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि आपण सांगितलं का प्रभाग 8मधून तर आपलं विजन काय आहे, तर आमचं विजन एकच आहे का जुन्नर शहराचा विकास व्हावा, जुन्नर शहर स्वच्छ व्हावं, जुन्नर शहरातील सर्वसामान्य जनतेला स्वच्छ पाणी मिळावं, रस्ते चांगले व्हावेत, गार्डन व्हावेत, लाईटीचे जे खांब आहेत ज्यावर वायरी जे आपल्याला आज दिसत आहेत सर्वकडं, समजा मिरवणुकीचा मार्ग असेल गणपतीचा, त्या ठिकाणी ते जाळे पसरले जातात. प्रत्येक वेळेस गणपतीच्या वेळेस आपल्याला ते तारावर करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकाला त्याचा त्रास होतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून माजी आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून ते सर्व भूमिगत करण्याचा आमचं प्रयत्न राहील. हे विजन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. पापा खोत हे सामाजिक कार्यामध्ये अनेक वर्ष खरं तर पुढे आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील आपण एक सहकारी म्हणून काम करत आहात. परंतु ज्यावेळेस आपण राजकीय क्षेत्रातील नगर परिषदेतून लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याच्या तयारीमध्ये आहात, सामाजिक काम आणि राजकीय क्षेत्र यामध्ये काही तफावत वाटते का? नाही, सामाजिक काम करत असताना आपण प्रशासनामध्ये जे काम करू, प्रशासनाच्या मार्फत जे महाराष्ट्र शासनाचे जे काही उपक्रम असतात ते आपल्यात आणण्यात आणि आपले सामाजिक कार्यामध्ये हा फरक असतो. सामाजिक कार्य आपण तेवढ्या उंचीचं करू शकत नाही, पण प्रशासनाच्या माध्यमातून जो आपण फंड आणू शकतो आणि त्याच्यातून जे आपले सर्वसामान्य त्याचा फायदा होईल तो खूप मोठा फायदा असतो. आणि ते फायदा होण्यासाठी तिथं जाऊन एक प्रशासकीय आपल्याला माहिती आहे त्या कायद्यात जाऊन आपण सर्व काही काम करण्याचा आपण प्रयत्न करू. पापाशेठ, खरं तर माझे आमदार जे आहेत अतुलशेठ बेनके, जुन्नर शहरामध्ये बोलता बोलता म्हणजे एका सभेमध्ये ते बोलले होते की पापाशेठवर तसा माझा विशेष जीव आहे. तुम्ही पक्षासाठी इतकी वर्ष मेहनत केली, घालवली, कुठंतरी या सगळ्याचं चीज झाले, आपण त्याच्या जवळ पोहोचलोय, अशी भावना. सर्वप्रथम बेनके परिवाराशी आम्ही संलग्न जोडलेलो आहोत. 1985 पासून जेव्हा पहिल्यांदा स्वर्गीय आमदार वल्लभशेठ बेनके निवडून आले त्या दिवसापासून आज तागायत आम्ही बेनके परिवार सोबत आहोत. प्रत्येक वेळेस आपल्यालाच तिकीट मिळावं किंवा आपल्यालाच त्याचं लाभ घेता यायला अशी आमची कधी मनस्थिती नव्हती. परंतु यावेळेस अतुल बेनके यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याची आमची एक मानसिकता आहे. सर्वसामान्यामध्ये जाऊन सर्वसामान्यांची कामं कशी होती, ते मार्गी कशी लावतील. आजपर्यंत अतुलशेठ बेनके यांच्या माध्यमातून कमीत कमी 70-75 कोटीची कामं या शहरामध्ये झालेली आहे. म्हणजे काही पूर्ण झालेली आहे, काही पूर्णच्या अवस्थेत आहेत, तर काही प्रलंबित पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आपण जर पाहिलं, एखाद्या उमेदवाराला जर नकार आला पक्षश्रेष्ठीकडून तर ते तातडीने पक्ष बदलाचा देखील निर्णय घेतात. पापाशेठला कधी थांब म्हटले तर पापाशेठ थांबलेत, पण त्यांनी पक्ष सोडला नाही, पक्षाची प्रतारणा केली नाही. आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा तुमच्या घरामध्ये आहे, तुमच्या सुनबाईला उमेदवारी दिलेली आहे. काय तुमच्या भावना आहेत? सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. का कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण मोठे होत असतो. जेव्हा जेव्हा मला संधी दिली, म्हणजे मला समजा शहराध्यक्षाची संधी दिली, तेव्हा मी सर्वसामान्य सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन गेलो. म्हणजे असं त्यांना वाटलं नाही का मी शहराध्यक्ष आहे, ते स्वतःला शहराध्यक्ष समजायचे सर्वजण. म्हणजे आमचे जेवढे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांना असं वाटायचं आपणच शहराध्यक्ष आहे. आणि या भावनेतून जेव्हा आपण काम करतो तेव्हा संघटना मजबूत होती. संघटना मजबूत झाल्यानंतर कामं होतात आणि कामं केल्यानंतर शक्यतो आपल्याला ती संधी मिळण्याचा तो लाभ असतो. तुमच्या सुनबाईसाठी तुम्ही संपूर्ण शहर पालथं घालताय. खरं तर कसा लोकांचा प्रतिसाद आहे, काय लोकांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं? अरुण साहेब, तुम्ही बघताय स्वतः अतुलशेठ बेनके प्रचार माध्यमातून प्रत्येक घराघरात जातात. म्हणजे कार्यकर्त्यांना ते कधी वाऱ्यावर सोडत नाही. म्हणजे कार्यकर्ते त्यांनी वाऱ्यावर कधी सोडले पण नाही.
पण काही काही घटना अशा घडतात का कार्यकर्त्यांना असं वाटतं का अतुल एकालाच न्याय देतं, दुसऱ्याला देत नाही. पण तसं कधी अतुल शेटने केलेलं नाही. प्रत्येकाला संधी दिलेली आहे आणि प्रत्येकाने त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. पण काही कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्याला लगेच संधी मिळायला पाहिजे. आता आमच्यासारखा 40-40 वर्ष थांबलेलं आहे. 40 वर्ष आम्ही या पक्षात राहून पक्षाचंच काम केलेलं आहे. कधीही आम्ही त्या पक्षाशी प्रतारणा केलेली नाही किंवा आम्ही कधी त्या पक्षाच्या माध्यमातून कोणाला टार्गेट केलं नाही. कोणाला काही गोष्टी असं म्हणजे जे बोलायचं अर्वाच्य भाषेत कधी बोललेलं नाही. म्हणून आज जे मितीला जे काय मला मिळाले ते फक्त माझं संयम आणि माझं एक प्रामाणिकपणा म्हणून मी हे कामात सरशी झाली. गेले काही दिवस आपण जर पाहिलं तर अतुल शेठ बेनके हे जुन्नर शहरामध्ये ठाण मांडून बसलेत. अगदी घर प्रभाग ते पिंजून काढतायत. या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष दिले. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, कार्यकर्त्यांना जर मान सन्मान दिला, कार्यकर्त्यांना जर ताकद दिली, तसं अतुल शेठ करतायत. कारण त्यांना ताकद देत आहेत ते. कार्यकर्त्यांना वारं सोडत नाही. जेव्हा कार्यकर्ते वारं सोडतात तेव्हा विधानसभेला सुद्धा कार्यकर्ते अतुल शेठच्या कामामध्ये इतके ते असतात का अतुल शेठ जिथं म्हणल तिथं ते काम करायला जातात आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल असं अतुल शेठच्या आम्हाला दिसते. मुस्लिम समाजातून कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? प्रचंड प्रतिसाद. मुस्लिम आणि सर्व धर्मसम आम्ही मानतो. सर्व धर्मसमभाव मानल्यामुळं आज सर्व जाती धर्माचे लोक आमच्या पाठीशी भक्कम उभे आहे. हे चित्र तुम्ही स्वतः बघत आहे आणि ते चित्र आज स्पष्ट झालेलं आहे. नाही, असं जरी असलं तरी पंजानं एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे. मुस्लिम समाजातून तो केवळ तेवढा एकच उमेदवार आलेला आहे. कुठेतरी भीती नाही वाटत तुम्हाला की? नाही, अजिबात नाही वाटत. असं काही आता तसं काही झालेलं नाही. आता सर्व मीडिया तुम्ही बघताय. मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळतंय काय चाललंय काय नाही. त्याच्यामुळे तो फरक आम्हाला जाणवत नाही आणि जाणवणार पण नाही. कारण आम्हाला त्यांच्यावर इतका विश्वास आहे, दांडगा विश्वास आहे. सर्वसामान्य या शहरामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला इतका प्रचंड विश्वास आहे का ते आम्हाला 100% नाही 1001% निवडून देतील. ठीक आहे. तुम्हाला यश मिळाल्यानंतर जुन्नर शहरासाठी ड्रीम प्रोजेक्ट काय करणार तुम्ही? आम्ही सर्वप्रथम आहे ना, मी प्रत्येक वेळेस माझ्या याच्या माध्यमातून सांगत असतो का जुन्नर शहरातील सर्वसामान्यांना स्वच्छ पाणी मिळणे गरजेचं आहे. ते मिळवण्याचा आम्ही पहिले प्रयत्न करू. त्यासाठी आम्ही अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून अजितदादापर्यंत जाऊ आणि सर्वात प्रथम पाणी स्वच्छ कसं मिळेल याचा प्रयत्न करू.